कालच अंबरनाथचे 12 नगरसेवक काँग्रेसने बडतर्फ केलं. लगेच ते रवींद्र चव्हाणांनी रात्रीतून पत्रकार परिषद घेऊन टाकली. त्यांना अपक्षात प्रवेश देतोय म्हणून सांगितलं. इतकं भाजपला इतकी गरज आहे का खरं तर इतकं उतावीळपणे वागण्याची? त्यातून आशिष शेलार असतील किंवा विनोद शेलारांचं तिकीट कापलं, विद्या ठाकूर असतील त्यांच्या मुलीला तिकीट नाही दिलं. एकीकडे हे होत असताना राहुल नार्वेकर मात्र ह्याच्यात अपवाद ठरले. त्यांच्या घरात 3 तिकीटं दिली गेली. असा काय विशेष निकष लावला त्याच्यासाठी? शरद पवार आणि अजित पवारांची युती झाली, पिंपरी चिंचवडमध्ये दोघे एकत्र आले. उद्या जर हे दोघेही एकत्र येऊन भाजपसोबत यायचं म्हणाले तर ते भाजपला मान्य आहे. तेव्हा पंडित नेहरू म्हणाले होते की लोकशाही टिकवायची असेल तर विरोधी पक्ष असला पाहिजे, विरोधात लोकांनी बोललं पाहिजे. आज जे महाराष्ट्रात चित्र दिसतं विरोधक ठेवायचाच नाही, कसं कंपॅरिझन करा? नमस्कार, मी अतुल कुलकर्णी लोकमत.com आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण एका विशेष मुलाखतीसाठी इथे जमलेलो आहोत. राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी निवडणुकीच्या प्रचारात इतके व्यस्त आहेत तरी त्यांनी आपल्यासाठी वेळ काढला, तर मी आपलं मनापासून धन्यवाद देतो आणि स्वागत करतो या मुलाखतीत. अर्थातच आता निवडणूक असल्यामुळे प्रश्न निवडणुकीभोवतीच असतील, पण मुंबईच नाही तर सगळ्या महापालिकांमध्ये भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांचं, ठेकेदारांचं आणि राजकारण्यांचं साटलोटं याच्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे, चिंता आहे. ही कशी तुम्ही ॲड्रेस करताय या निवडणुकीत? ती काही होताना दिसत नाही. मला असं वाटतं की आपल्याला महानगरपालिकांच्या कारभारामध्ये ट्रान्सपरन्सी आणावीच लागेल आणि त्या दृष्टीने मी असा प्रयत्न केलेला आहे की येत्या काळामध्ये आपलं जे काही म्युनिसिपल गव्हर्नन्स आहे हे टेक्नॉलॉजी बेस झालं पाहिजे आणि टेक्नॉलॉजी बेस करताना ते AI बेस केलं पाहिजे. उदाहरणादाखल महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा एक आगार म्हणजे बिल्डिंग परमिशन विभाग. आता आम्ही एक असा प्लॅटफॉर्म तयार करतो आहोत, त्याचं एक माझ्यासमोर पहिला डेमो झाला आहे, 4-6 महिन्यात तो तयार होईल, की जो AI बेस्ड प्लॅटफॉर्म आहे, जो लोकांना 24/7 ओपन असेल. त्याच्यावर DCR आहे, त्याच्यामध्ये DP आहे, त्याच्यामध्ये जिओ स्पेशल डेटा आहे. कोणीही व्यक्तीने ज्याला आर्किटेक्टला आपला प्लॅन मंजूर करून घ्यायचा आहे त्याने त्याच्यावर प्लॅन अपलोड केला की त्या प्लॅनमध्ये DCR प्रमाणे काय आहे आणि काय नाही आहे ते तिथेच कळेल त्याला. त्याने ते रेक्टिफिकेशन करायचं आणि त्या AI मॉडेलनी तो ॲक्सेप्ट करून म्हणजे त्याने एकदा अपलोड केला की लगेच जे 3-4 त्याच्यामध्ये स्टेप्स आहेत त्या स्टेप्समध्ये त्या लोकांनी एवढंच पाहायचं की AI मॉडेलनी कुठलं ॲब्रेशन दाखवलं आहे का, आणि ते ॲब्रेशन नसेल तर त्यांनी तात्काळ सही करायची, डिजिटल साईन करायची आणि त्याच दिवशी किंवा फार तर दुसऱ्या दिवशी त्याला डिमांड नोट इश्यू करायची. कन्सेशन पाहिजे असेल तर त्या AI मॉडेलमध्ये कन्सेशन्सही असतील, त्यामुळे हे कन्सेशन अलाउड आहे की नाही हे देखील ते AI मॉडेल सांगेल. अशा प्रकारे डिजिटल आणि AI गव्हर्नन्स हा आता महानगरपालिकेमध्ये हे सगळं क-ड वर्गाच्या महापालिकेपर्यंत जाईल. सगळ्या महानगरपालिकांना हे करता येईल, काहीच अडचण नाही आहे, खालपर्यंत न्यायचं आहे. 2014 पासून राज्यात देशात भाजपचं सरकार आहे. महापालिकेमध्ये मधली 2-2.5 वर्षाचा कालावधी सोडला तरी युतीचंच सरकार आहे. असं असताना देखील आज अनेक शहरांमध्ये, मुंबई घेऊ, बाहेर घेऊ, चांगले रस्ते बघायला मिळत नाहीत, रिकामे फुटपाथ मिळत नाहीत, सगळ्या फुटपाथवर अतिक्रमणं आहेत, कचऱ्याचे ढीग सगळीकडे दिसतात. हे चित्र बदलणारच नाही असं एक लोकांची भावना झाली आहे. हे कधी बदलेल की नाही? नाही, 100% चित्र बदलेलं. याचं कारण बघा, तुम्हाला एक सांगतो. आम्हाला महानगरपालिकांमध्ये 5 वर्ष मिळाले, 17 पासून 22 पर्यंत. त्यातही आपल्याला माहिती आहे की 19च्या शेवटापासून तर आम्हाला टार्गेटच केलं. पण तरीही ज्या ज्या महानगरपालिका आमच्याकडे होत्या त्या महानगरपालिकेत आम्ही महानगरपालिकेतनं उत्तम काम केलं आणि ज्या नव्हत्याही तिथेही राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून उत्तम काम केलं. आज तुम्ही बघा, ज्या महानगरपालिकांना 100-200 कोटी रुपये देखील कधी मिळत नव्हते त्यांना 1,500 हजार कोटी रुपयाचे प्रोजेक्ट दिले, अंडरग्राऊंड सिवरेजचे दिले, पिण्याच्या पाण्याचे दिले, घनकचऱ्याच्या प्रक्रियेचे आपण दिले. कारण एक अर्बन गव्हर्नन्स, अर्बन प्लॅनिंग आणि अर्बन ईज ऑफ लिव्हिंग या संदर्भात आपण मागच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. आज बघा, आपली शहरं बदलताना दिसत आहेत. शहरांमध्ये खूप परिवर्तन झालेलं आहे. पूर्वीसारखी एकदम गचाळ शहरं आपली राहिले नाहीत.
अजूनही करणं खूप बाकी आहे. नाही, फुटपाथचं एवढ्यासाठी म्हणालो की 2 वेळेस आपल्याकडे फुटपाथवर चालायला जागा नाही, लोक रस्त्यावरून चालायला लागले आणि बसने 10-12 लोकांना मारून टाकलं. हे चित्र बदलावं असं लोकांना वाटतं, पण ते बदलताना दिसत नाही. नाही मुळामध्ये म्हणजे ज्या घटना झाल्या त्या फुटपाथ नव्हता असं नाही. त्या बसचं नियंत्रण तुटून फुटपाथवर त्या बस चढल्या आणि त्यातनं लोकं मृत्युमुखी पडले. पण हेही खरं आहे, की काही ठिकाणी फुटपाथ आपल्याकडे नाहीत, ते आपण तयार करतो आणि काही ठिकाणी फुटपाथ आहेत, पण त्याच्यावर अतिक्रमण आहेत. ती अतिक्रमणं मात्र आपल्याला काढावी लागतील. ती काढण्याची निश्चितपणे आम्ही व्यवस्था करू. तर थोडं प्रचाराबद्दल बोलू आपण. अ, काही ठिकाणी तुम्ही शिंदेंच्या विरोधात बोलता, काही ठिकाणी अजित पवारांच्या विरोधात बोलता. ते दोघं काही ठिकाणी तुमच्या विरोधात बोलतात आणि काही ठिकाणी तुम्ही तिघं एकच भाषा बोलता. हे कसं मॅनेज करता प्रचार करताना? मी नगरपालिका झाली, आता महानगरपालिका आहे. मी एक निर्णय घेतला होता, की मी कोणाच्याही विरोधात बोलणार नाही. मी कुठेही आमच्या मित्रांच्या विरोधात एकही स्टेटमेंट दिलं नाही, कुठेही बोललो नाही. आमचे जे विरोधक आहेत त्यांच्याही विरोधात मी बोलत नाही. फक्त मुंबईमध्ये मी त्यांना उत्तरं देतो. मुंबईमध्ये. याच्या व्यतिरिक्त मी पूर्ण माझं निवडणुकीचं भाषण हे विकासावर ठेवलेलं आहे. आपण परवाचं माझं पुण्याचं भाषण बघा. अख्ख्या पुण्याच्या विकासाचा रोडमॅप मी त्याच्यामध्ये मांडला. आपण माझं मुंबईतलं भाषण बघा. मुंबईच्या विकासाचा रोडमॅप मी मांडला. ठाण्यातलं भाषण बघा. ठाण्याच्या विकासाचा रोडमॅप मी मांडला. त्यामुळे मी तरी ही निवडणूक विकासावर नेली आहे आणि मित्रांच्या विरुद्ध तर मी काही ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढतोच आहोत. पण कुठेच बोलत नाही. बोलायचंच नाही मला. पण अजित पवार ज्या पद्धतीने पुण्यात बोलतायत, ज्या पद्धतीची त्यांची भाषा आहे, एका ठिकाणी तर ते म्हणाले, की 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला असा आरोप करणाऱ्यांच्या सोबत मी आहे की नाही सांगा? असं म्हणजे दटावून पत्रकारांनाच विचारलं त्यांनी. मी त्यांच्यासोबत सत्तेत बसलोय की नाही सांगा? हे हे तिकडून जे होतंय त्याला तुम्ही उत्तर देणार की मी नाही? त्याला उत्तर दिलं नाही. त्याला देणार नाही. मुळामध्ये बघा एक गोष्ट आपण लक्षात घ्या, की आज पुणे आणि पिंपरी चिंचवड इथे 1 नंबर आम्ही आहोत, 2 नंबर ते आहेत. जुनी जी काही एकत्रित राष्ट्रवादी आहे. त्यामुळे त्यांनी ती राष्ट्रवादी एकत्रित केलेली आहे. कारण त्यांना असं वाटलं, की त्यांच्या एकट्याच्या भरोश्यावर त्या ठिकाणी आमच्या विरुद्ध निवडणूक लढणं कठीण आहे. आता प्रश्न हा उठतो, की शेवटी जी काही या 2 शहरांमध्ये विकास झाला आहे, त्यातली जी आमचं सरकार आल्यानंतर आणि आमच्याकडे महानगरपालिका आल्यानंतरची जी गती आहे, ती लोकांना दिसते. तेव्हा प्रश्न हा निर्माण होतो, की अनेक वर्ष माननीय शरद पवार साहेबांकडे या महानगरपालिका होत्या आणि त्यांचे प्रमुख शिलेदार अजितदादा होते. त्यामुळे हा प्रश्न येणार, की त्या काळात काय झालं? त्यामुळे त्यांनी एक कव्हर फायरिंग ठेवलाय, की विकासाकडे जायचंच नाही. वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्या ठिकाणी विवाद निर्माण करत राहायचा. हो, पण विकासाकडे जायचं नाही, ते आपल्या सहयोगी पक्षाबद्दलच इतकं वाईट बोलायचं, हे बरोबर नाही, वाटतं का आता तुम्हाला? मला असं वाटतं, की याचा विचार त्यांनी केला पाहिजे. कारण तुम्हाला तर माहिती आहे माझा स्वभाव. मी जर बोलायचं म्हटलं, तर मी काय बोलू शकतो, किती बोलू शकतो आणि कशी उत्तरं देऊ शकतो हे महाराष्ट्राला माहिती आहे. पण मी ठरवलं आहे. माझा रेस्ट्रेंट मी ठरवलेला आहे. कोणाला ठरवायचं असेल, तर त्याचं स्वागत आहे. नसेल ठरवायचं, तर त्यांना लखलाभ. अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. तुम्ही काय बोलू शकता हे सगळ्यांना माहिती आहे. असं असताना देखील अजित पवार असं बोलतात, हे म्हणजे तुम्ही फारच दबकी भूमिका घेतली असा अर्थ लोकांना वाटेल का ह्या सगळ्या ह्याच्यात? नाही, दबकी भूमिका नाहीये. मला त्यांच्या ट्रॅपमध्ये जायचं नाही. त्यांना तू मैं पाहिजे. कारण त्यांना विकासावर निवडणूक न्यायची नाही. त्यांना माहिती आहे विकासावर निवडणूक गेली, जसं मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना विकासावर निवडणूक न्यायची नाहीये. त्यांना माहिती आहे दोघांनाही, की विकासावर गेली तर आपण निरुत्तर होतो आणि म्हणून निवडणूक वेगवेगळ्या मुद्द्यांकडे नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एकदा एक सकाळी वाद चालू केला, की दिवसभर तो वाद चालतो. कोणाचंही विकासाकडे लक्ष राहत नाही. तो त्यांचा प्रयत्न. एक जुना प्रसंग आहे. पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान झाले, तेव्हा ते एका इंग्रजी दैनिकात दिल्लीच्या जायचे आणि ते वाचकांच्या पत्रव्यवहारात सरकारच्या विरोधात पत्र लिहायचे. तर तिथल्या संपादकांनी तेव्हा विचारलं, "तुम्ही असं का करताय? तुम्हीच पंतप्रधान आहात, तुमच्याच विरोधात लिहिताय." तर तेव्हा पंडित नेहरू म्हणाले होते, की लोकशाही टिकवायची असेल तर विरोधी पक्ष असला पाहिजे. विरोधात लोकांनी बोललं पाहिजे. आज जे महाराष्ट्रात चित्र दिसतंय विरोधक ठेवायचाच नाही. हे कसं कंपॅरिझन कराल तुम्ही?
नाही, विरोधक ठेवायचा नाही असं आमचं बिलकुल मत नाही. मुळामध्ये विरोधी पक्षाची मानसिकता नाही, हा प्रॉब्लेम आहे. इतके वर्ष सत्ता चालवल्यानंतर विरोधी पक्षातही कधीतरी बसावं लागतं आणि विरोधी पक्षात संघर्ष करावा लागतो. त्या संघर्षाची यांची सवय नाही. हे आपल्या वाड्यातनं, आपल्या महालातनं राजकारण करणारी मंडळी आहेत. हे रस्त्यावर उतरत नाहीत. तुम्ही बघा, मी मुख्यमंत्री होतो, विरोधी पक्षनेता झालो. एक दिवस तरी सरकारला झोपू दिलं का? रोज उतरलो. आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागते. आज यांच्या पक्षाची अशी परिस्थिती का होते? एवढ्या 280 नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली नाही. हे गेले नाहीत, घाबरले, लोकांमध्ये गेले नाहीत. 10,000 लोकसंख्येचं जे शहर आहे, या शहरामध्ये मला ज्यावेळेस पक्षाने सांगितलं की आपला उमेदवार निवडून येऊ शकत नाही, तुम्ही गेलात तर कदाचित निवडून येईल, मी गेलो, प्रतिष्ठा पणाला लावली. नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागते. कारण तुमच्याकरता जर कार्यकर्ते प्रतिष्ठा पणाला लावतात, तर कार्यकर्त्याच्या निवडणुकीत तुम्ही लावायला नको, नाही लावत हे. तर मग हळूहळू कार्यकर्ते निराश व्हायला लागले, यांना सोडायला लागले कार्यकर्ते. नाही, हे तर 2-3 नेत्यांबद्दल झालं तुम्ही म्हणताय ते, पण एकूणच लोकांचं विरोधात बसण्याची मानसिकताच हळूहळू संपत चालली असं वाटतं का? हो, सगळ्याच नाही, सगळ्या म्हणजे आमच्या पक्षाचं सांगाल तर मी स्पष्टपणे सांगतो, आम्हाला जी भूमिका मिळाली त्या भूमिकेमध्ये आम्ही त्याला पूर्ण न्याय द्यायचा प्रयत्न करतो. ज्या लोकांकरता असे अनेक पक्ष आहेत की ज्या पक्षांकरता राजकारण हे प्रोफेशन झालंय, आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते लोक सत्तेविना राहत नाहीत. हा प्रश्न आहे. सगळेच असे असं मी म्हणणार नाही, पण असा एक मोठा वर्ग या ठिकाणी आहे आणि म्हणून ते सत्तेबाहेर गेल्यावर संघर्ष करू शकत नाही. नाही, पण अशा वर्गाला आपणही पाठबळ देतो कुठेतरी नकळतपणे. आता दिनकर पाटील नाशिकमधले काय पद्धतीने भाजपवर बोलले, किती विखारी टीका केली आणि दुसऱ्या दिवशी ते भाजपमध्ये आले. भाजपने त्यांना घेऊन पवित्र करून टाकलं. ह्याच्यामुळे जे खरोखर झटणारे कार्यकर्ते की ज्यांना भाजप आपला वाटत होता असे लोक आहेत, ते कुठेतरी मागे पडत चालले. तिथं संघर्षही झाला, भाजपच्याच लोकांनी विरोध पण केला त्यांच्या घेण्याला, पण त्यांना घेतलं पक्षात. कसं आहे की दिनकर पाटील भाजपमध्येच होते, भाजपचेच नगरसेवक होते. भाजपचे नगरसेवक म्हणून त्यांनी विधानसभेला तिकिटाची मागणी केली, त्यांना आम्ही तिकीट दिलं नाही. आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणचे आमचे उमेदवार सक्षम होत्या, त्यामुळे आम्ही त्यांना तिकीट नाही दिलं. त्यामुळे नाराज होऊन ते मनसेमध्ये गेले. आता गेल्यानंतर त्यांनी आमच्यावर खूप टीकाही केली, पण नंतर त्यांच्या हे लक्षात आलं की भाजपशिवाय पर्याय नाही आहे. मनसे, शिवसेना हे जे पक्ष आहेत, यात नेत्यांना कार्यकर्त्याकडे लक्ष द्यायची फुरसत नाही आहे. सिरियसली कोणी पक्ष चालवत नाही. तुम्ही किती संघर्ष करा तरी त्याला कोणाची मदत नाही. त्यामुळे त्यांना त्यानंतर हे लक्षात आलं. त्यांनी पक्षात येऊन माफी मागितली. मी जे बोललो ते वक्तव्य चुकीचं होतं हे सांगितलं आणि मला पुन्हा पक्षात परत यायचं सांगितलं. आमच्या स्थानिक नेतृत्वाने, हे तर गोष्टी माझ्यापर्यंत येतही नाहीत, आमच्या स्थानिक नेतृत्वाने त्याला परत घेतलं. पण तुम्हाला मनाला पटतं का हे जे काही असं वागतात लोक, पुन्हा येतात? चांगलं नाही आहे, पण ठीक आहे. राजकारणामध्ये बघा अशा गोष्टी होत असतात आणि आपल्यालाही मोठं मन करून माफ करावं लागतं. पहिली चूक आहे समजून माफ केलं, पुन्हा ते असे वागणार नाहीत अशी मला अपेक्षा आहे. आता कालच अंबरनाथचे 12 नगरसेवक काँग्रेसने बडतर्फ केलं. लगेच ते रवींद्र चव्हाणांनी रात्रीतून पत्रकार परिषद घेऊन टाकली. त्यांना पक्षात प्रवेश देतोय म्हणून सांगितलं. इतकं भाजपला इतकी गरज आहे का खरं तर इतकं उतावीळपणे वागण्याची? नाही, प्रश्न असा आहे की अंबरनाथमध्ये नगराध्यक्ष आमचे निवडून आले आहेत. आता हे जे 12 नगरसेवक आहेत, यातले काही आमच्याशी संबंधित आहेत. आमच्या पक्षात त्यावेळी तिकीट मिळालं नाही म्हणून ते तिकडनं लढले. त्यातले काही लोक, सगळे नाही, काही लोक, आणि ते तिथनं निवडून आले. आता त्यांना असं वाटतंय की पुन्हा आपण भाजपसोबत जावं, मुख्य धारेमध्ये जावं. एक प्रकारे आमच्या पक्षाच्या आकलनात चूक झाली. ते निवडून येणारे होते, पण आम्ही दुसऱ्याला तिकीट दिलं आणि ते दुसरीकडनं निवडून आले. त्यांनी त्या ठिकाणी त्यांची शक्ती दाखवली. आता ते जर परत पक्षात येतो म्हणतायत, बघा काल न्यूज काय होती, भाजप आणि काँग्रेस हे युती करणार. ती मला मान्य नाही, मी त्याला मान्यता देत नाही. मी स्पष्टपणे सांगितलं, असं जर तुम्ही करणार असाल तर जो असा निर्णय घेईल त्याच्यावर कारवाई होईल.
पण नंतर मला तिथून सांगण्यात आलं की असं नाही आहे, ते लोक भाजपमध्ये येतात, भाजपमध्ये येत असतील तर स्वागत नाही आहे. नाही, पण तिथं शिंदे सेना नंबर एकचा पक्ष आहे, तुमची त्यांची युती आहे, मग तुम्ही दोघं मिळून सगळं बनवू शकत असताना यांना घेण्याची काय गरज वाटते? प्रश्न काय आहे की तिथे शिंदे सेना आणि आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो. नगराध्यक्ष आमचा निवडून आला. मेजॉरिटीमध्ये म्हणजे आमच्यापेक्षा जास्त नगरसेवक त्यांचे निवडून आले. आता स्थानिक स्तरावर या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मनं दुखावली आहेत एकमेकांच्या विरुद्ध. आता ती मी ठीक करण्याचा प्रयत्न करतो. बाकी ठिकाणी असं नाही झालं. जेवढं अंबरनाथला झालं किंवा जेवढं बदलापूरला झालं, तशा पद्धतीनं मनं दुखवण्याचा कार्यक्रम इतर ठिकाणी नाही झाला. त्यामुळे तिथे पटकन आम्हाला सोबत येता आलं. इथे नाही येता आलं. आता माझा प्रयत्न मी तर पक्षालाही सांगितलं आहे, की झाल्या निवडणुका संपल्या. आपण आधीच ठरवलं होतं, जिथे एकमेकाविरुद्ध लढतोय ती फ्रेंडली फाईट आहे. एखाद्या ठिकाणी कोणी कमी अधिक केलं असेल ते बंद करा आणि सगळीकडे शिवसेनेला सोबत घेऊनच तुम्ही या ठिकाणी राजकारण करा. बघा असं नाही आहे. आमच्या पक्षाने आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो. जळगावचं उदाहरण घ्या. जळगावमध्ये आमचे 57 नगरसेवक होते. सिंगल लार्जेस्ट पार्टी आम्ही होतो, मेजॉरिटी आमची होती. तरी युती अकोमोडेट करायची म्हणून आम्ही 47 जागा घेतल्या. ज्यांचे 57 नगरसेवक आहेत, 47 जागा घेतात. म्हणलं आम्ही 23 जागा दिल्या शिवसेनेला. ठाण्यातही कमी जागा घेतल्या. ठाण्यातही आम्ही कमी जागा घेतल्या. कल्याण डोंबिवलीला आम्ही कमी जागा घेतल्या. त्यामुळे असं नाही आहे. आम्ही अकोमोडेट करण्याचा प्रयत्न नाही, करतो. पण ही जी तुमची अकोमोडेट करण्याची भूमिका आहे ती शिंदे सेनेच्या बाजूने दिसत नाही मुंबईत तरी. कारण प्रचारात फिरताना आता आम्ही बघतो बाहेर, काही ठिकाणी शिंदे सेनेच्या उमेदवारामध्ये भाजपच्या एकाही नेत्याचा फोटो नाही, इन्क्लुडिंग तुमचा सुद्धा फोटो नाही. तुमच्या सगळ्यांच्या पोस्टरवर त्यांचे फोटो आहेत. मग हे एकानेच हात पुढे करायचा आणि दुसऱ्याने हातच पुढे करायचा नाही आणि तरी आम्ही एकत्र आहोत म्हणायचं, हे कसं काय लोकांपर्यंत काय जातं खाली? एखाद्या मला असं वाटतं उमेदवारांनी काय केलं महत्वाचं नाही. शिंदे सेनेचा, शिवसेनेचा जो ऑफिशियल प्रचार आहे, त्यामध्ये आपल्याला मोदीजी पण दिसतील, त्यामध्ये मी पण आपल्याला दिसेल. आमच्या इकडे शिंदे साहेबांचा फोटो आपल्याला दिसेल. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही भेद नाही आहे. अनेक वेळा काय असतं ना, की हे जे आपले खालचे कार्यकर्ते असतात किंवा एखादा उमेदवार असतो, त्यांना त्याची जाणीव नसते काय केलं पाहिजे. त्यामुळे ते नाही करत. दोन गोष्टी सातत्याने संघाचे लोक बोलतात, भाजपचे जे कोर भाजपचे जुने लोक आहेत ते बोलतात, की अजित पवारला सोबत घ्यायला नको होतं. आणि दुसरीकडे म्हणतात, की इतकं शिंदे सेनेकडून वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण चालू आहे, आर्थिक बाबीबद्दल बोललं जातं. असं असताना यांची काय गरज आहे? आणि एक असाही तर्क दिला जातो, की देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं तर एक हाती आज महाराष्ट्रात भाजपचं सरकार बनू शकतं. मग ह्या दोघांना सोबत घेण्याची काय मजबुरी आहे? असं आहे की ज्या काळामध्ये आम्ही सरकार बनवलं आणि त्यानंतर ते सरकार मजबूत करण्याकरता आम्ही अजित पवारांनी घेतलं. एक प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणाला आम्ही कलाटणी दिली. ज्या प्रकारे 2019 साली आमच्यासोबत विश्वासघात झाला होता, एक प्रकारे त्याचं उत्तर म्हणजे आम्ही विश्वासघात नाही केला, पण त्याचं उत्तर या कृतीतनं लोकांना मिळालं. त्यामुळे आपण असं तर करू शकत नाही, की आज वापरायचं आणि उद्या सोडून द्यायचं. आणि तुम्ही बघा, अजित पवारांनी देखील त्यांची जी भूमिका आहे, ही भूमिका खूप मोठ्या प्रमाणात बदलली आहे. आज आपण जर बघितलं तर त्यांचे जुने वक्तव्य आणि आताचे वक्तव्य, त्यांच्या जुन्या जे काही म्हणजे ज्या पद्धतीनं ते परसेप्शन होतं, ते परसेप्शन त्यांनी बदललेलं आहे. त्यामुळे ते बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि शिवसेनेचा जिथपर्यंत सवाल आहे, आम्ही असं मानतो की हे आमचे नॅचरल आलाय आहे. ठीक आहे, त्यांच्यामधले काही लोक कधी वेगळ्या पद्धतीनं वागतात, त्याचा त्रास होतो. पण माझं आणि एकनाथ शिंदेचं ट्युनिंग अगदी चांगलं आहे. एकमेकाशी आम्ही रेग्युलर बोलतो. एखादी गोष्ट लक्षात आली, तर थेट त्यांना मी सांगू शकतो. तेही मला सांगतात, की इथे तुमच्या माणसांनी असं केलेलं आहे, मला इथे हे चूक वाटतंय, हे आम्ही करतो. आणि माझं असं मत आहे, की शेवटी आपल्याला जर राजकारण बेरजेचं करायचं असेल, तर सगळ्यांना सोडून राजकारण होत नाही. तुमची ही भूमिका आहे, पण मुंबईमध्ये फिरताना जे दिसतंय ते चित्र असं आहे, की शिंदे सेनेचे उमेदवार आपल्याला डोईजोड होत आहेत, नको
त्याच्यापेक्षा मनसेला सपोर्ट करा, मनसे आपल्यासाठी चांगली आहे. असा एक मेसेज सगळीकडे लोकांच्याशी बोलताना लक्षात येतोय. खरंच असं काही आहे का? नाही, असं काहीच होणार नाही. मी तुम्हाला आज बघा, मी तुम्हाला एक सांगतो, की शिवसेनेसोबत जाणं म्हणजे उबाठासोबत जाणं, ही मनसेची आणि राज ठाकरेंची स्ट्रॅटेजिक चूक आहे असं माझं मत आहे. आणि या सगळ्या अलायन्समध्ये ही विल बी द बिगेस्ट लूजर. मनसेला मोठ्या प्रमाणात त्याचा फटका पडेल. आम्ही आणि शिंदे सेना एकदम टाईट आहोत. मनसेला मदत करूनही काही फायदा नाही. त्यांचे निवडून येणार नाही. आमच्याकडे कोणाचीही मानसिकता त्यांना मदत करायची नाहीये. ते वारंवार मोदीजींच्या विरोधात भूमिका घेतात. त्यानंतर आमच्या पक्षात कोण त्या ठिकाणी त्यांना मदत करणार आहे? होऊ शकत नाही. तुमची त्यांची चांगली मैत्री आहे राज नाही, मैत्री ठाकरेंची आजही आहे. आणि तुमच्या भेटीगाठी पण होत्या. ते जर तुमच्याकडे आले असते तर? नाही, बघा आता म्हणजे आत्याबाईला मिशा असत्या तर याला तर काही उत्तर देता येत नाही. हायपोथेटिकल प्रश्नांना उत्तर नसतात. मैत्रीचा जोपर्यंत विषय आहे, ते माझ्या विरुद्ध बोलतील, मी त्यांच्या विरुद्ध बोलेल. 16 तारखेनंतर पुन्हा आम्ही चहा घेऊ एकत्र. त्याच्यामध्ये ही संस्कृती आहे महाराष्ट्राची. आजही इतकं टोकाचं भांडण झाल्यानंतरही उद्धव ठाकरे आणि मी अमोरासमोर आलो तर आम्ही एकमेकांशी बोलतो. आम्ही ते मला भेटायला आले तर आम्ही चहा पितो एकत्र. त्याच्यामुळे मला असं वाटतं ही आपली एक राजकीय संस्कृती आहे. हे कोणी शत्रू नाही आहेत, हे विरोधक आहेत. पण त्यांच्या नीतीचा, त्यांच्या वृत्तीचा, त्यांच्या कृतीचा एकदम टोकाचा विरोध मी करणार आणि या ठिकाणी सत्ता मिळवणार. भाजपने एक भूमिका घेतली की नेत्यांच्या मुलांना, नातेवाईकांना तिकीटं द्यायची नाहीत. त्याच्यातून आशिष शेलार असतील किंवा विनोद शेलारांचं तिकीट कापलं, विद्या ठाकूर असतील त्यांच्या मुलीला तिकीट नाही दिलं. एकीकडे हे होत असताना राहुल नार्वेकर मात्र ह्याच्यात अपवाद ठरले. त्यांच्या घरात 3 तिकीटं दिली गेली. असा काय विशेष निकष लावला त्याच्यासाठी? बघा, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हाच निकष होता. याच निकषावर आम्ही सर्व तिकीटं कापली. राहुल नार्वेकर आम्ही हा निर्णय घेतला की जे आधीपासून नगरसेवक आहेत त्यांना हा निकष लागू नाहीये. आत्ता नव्याने कोणाच्या घरच्यांना तिकीट द्यायचे नाहीत, ते सगळे आम्ही कापले. 2 ठिकाणी मात्र आमचे ॲब्रेशन झाले आणि ते ॲब्रेशन झाले. एक आमचं जळगावला झालं, राजूमामा भोळे जे आहेत. कारण जोपर्यंत आम्ही रूल काढला त्यांनी मुलाचं भरून टाकलं होतं आणि दुसऱ्या कोणाचं भरलंच नव्हतं. त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम म्हणजे तिथे काही पर्याय उरला नव्हता. आणि दुसरं इकडे नार्वेकरांचं झालं, की आम्ही तो एक स्ट्रॅटेजिक वॉर्ड म्हणून 225 वॉर्डामध्ये त्या ठिकाणी असं ठरवलं, की मैत्रीपूर्ण लढत होईल आणि म्हणून हर्षिताला आम्ही तिकडे शिफ्ट केलं आणि इकडे कोण? तर इकडे शिवलकर नाव दिसलं म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांना तिकीट दिलं. खरं सांगतो म्हणजे हे काही कुठेही लपवायचं कारण नाही. आम्हाला तोपर्यंत माहीत नव्हतं, की ती त्या डॉक्टर कारण तिथल्या फार प्रतिष्ठित आहेत. त्यांचं खूप नाव आहे. तोपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं, की ते यांच्या बहीण लागतात राहुल नार्वेकरांच्या. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे डॉक्टर शिवलकरांकडे पाहून त्यांना ते तिकीट दिलेलं आहे. पण हे 2च ॲब्रेशन झाले. बाकी सगळी पण ज्या तिकीटं पद्धतीने नार्वेकर मतदार त्या बूथवर गेले, अधिकाऱ्याला, पोलीस अधिकाऱ्याला फोन केला, यांची सुरक्षा आत्ताच्या आत्ता विड्रॉ करा, मी अध्यक्ष बोलतोय. हे हे अपेक्षित आहे का हो तुम्हाला? तुमचं राजकारण आम्ही बघत आलो इतकी वर्ष. नाही, पहिली गोष्ट तर अशी आहे, की त्यांनी ऑब्जेक्शन घेणं हे काही चूक नाही. ऑब्जेक्शन त्यांनी मान्य आहे ना. घेतलं. कदाचित ॲग्रेशन जास्त होतं. तर तरुण आहेत, हुशार आहेत, सुप्रीम कोर्टात लढणारे लॉयर आहेत. तरी असं वाटतं. त्यामुळे कधी-कधी ॲग्रेशन जास्त होतं. पण मी तुम्हाला सांगतो, मी त्यांना हे सांगितलेलं आहे, की त्यांना खूप मोठं भविष्य आहे. त्यामुळे त्यांनी ॲग्रेशन अशा बाबतीत थोडं कमी केलं पाहिजे. आता तुम्ही भविष्य म्हणालात, काँग्रेसचं काय भविष्य महाराष्ट्रात? जोपर्यंत माननीय राहुल गांधी काँग्रेसचे प्रमुख आहेत, महाराष्ट्रासहित देशात कुठेच काँग्रेसला भविष्य नाही. आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं एकत्र येईपर्यंत तुमची भूमिका वेगळी होती. हे दोघं एकत्र आल्यानंतर जिथे मुंबईत तुम्ही 160 जागा आम्हाला पाहिजेत असं म्हणत होतात, ते तुम्ही एकदम 137 वर आलात. ठाण्यात जिथं 50-50 ची भाषा होती तिथे एकदम तुम्ही 40 वर आलात. हे बाहेर असं एक परसेप्शन झालं की उद्धव आणि राज एकत्र आल्यामुळे भाजपने आपली स्ट्रॅटेजी बदलली. बघा, ज्याला राजकारण समजतं त्याने हे लक्षात घेतलं पाहिजे, की उद्धवजी आणि राज ठाकरे हे एकत्रित आल्यामुळे
भारतीय जनता पक्षाला त्याचा कुठलाही फटका नाही, त्याचा कुठलाही परिणाम नाही. तो का नाही? याचं कारण भारतीय जनता पक्षाचे स्टेबल वोट आहेत. मराठी असो, मराठी माणसांमध्येही भाजपचा जो टक्का आहे तो कोणी सोबत आलं, कोणी काय केलं, अर्धा टक्काही कमी होत नाही. आपण बघा 3 निवडणूक आम्ही शिवसेनेच्या विरुद्ध निवडणूक लढलो ना आत्ता. 14लाही लढलो आणि आताही लढलो. 24लाही लढलो. प्रत्येक निवडणुकीमध्ये 1 नंबरचा पक्ष भाजपच झाला. आमच्या 15-16 जागा मुंबईत विधानसभेच्या निवडूनच येतात. आता मराठी माणूस जर आमचा कट्टर वोटर नसता तर हे शक्य झालं असतं का शिवसेनेच्या समोर? त्यामुळे आमचा वोट हा कुठेही कमी होणारच नाही. आमचा मराठी आहे, आमचा अमराठी आहे. आम्हाला चिंता एवढीच होती की हे एकत्रित आल्यामुळे शिंदे साहेबांकडे जो मराठी वोटर गेला त्याच्यावर काही परिणाम होतो का? पण आमच्या असं लक्षात आलं की त्याच्यावरही काही परिणाम होत नाहीये. आम्ही आपापसात वोट ट्रान्सफर नीट करतोय. त्यामुळे आम्हाला काही त्याची चिंता नाही. सीटांचं जे गणित आहे, त्या गणितामध्ये खरं म्हणजे हे खरं आहे की आम्ही 160 म्हणत होतो, पण आमची अपेक्षा ही 145 ते 150 मध्ये होती. पण आपल्याला शेवटी ज्यावेळेस आपण युतीचं राजकारण करतो, त्यावेळी काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात. आम्हाला 137 मिळाल्या, त्यांना 90 मिळाले. नाही पण ज्या पद्धतीने त्या दोन्ही ठाकरेंचा मुद्दा आहे की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, ठराविक उद्योजकालाच सगळी मुंबईतली जमीन देणं सुरू आहे, सगळं अहमदाबादला शिफ्ट करणं चाललं आहे, डायमंड बुर्ज असेल किंवा फिनान्शियल सेंटर असेल, अशा गोष्टी बाहेर चालल्या महाराष्ट्राच्या. याला भाजपकडून ज्या पद्धतीने आक्रमक उत्तर दिलं पाहिजे ते दिलं जातं का? एक. आणि दुसरा मुद्दा त्याला जोडून असा की खरोखरच महाराष्ट्र सगळ्या एकाच उद्योजकाला मुंबई द्यायचं असं काही धोरण आहे? पहिली गोष्ट, मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल, हा किती बाळबोध आणि वेड्यासारखा अशा प्रकारचं हे वाक्य आहे. कोणाची हिंमत आहे, कोणाची ताकद आहे, कशी तोडता येईल, संविधान आहे आणि किती निवडणुका तेच ते बोलणार आहे. प्रत्येक निवडणूक आली, मी तर 1 महिन्यापूर्वी घोषित केलं होतं. आता निवडणूक आलेली आहे, आता उद्धव ठाकरे स्क्रिप्ट बदला, नवीन रायटर घ्या. संजय राऊत घिसेपिटे रायटर झाले आहेत. त्यांच्या स्क्रिप्ट वाचून वाचूनच तुमची ही अवस्था झाली आहे. आता एक नवीन रायटर आणा, काहीतरी फ्रेश बोला, काहीतरी विकासावर बोला. हे काहीच बोलत नाही. मला सांगा, मुंबईचं फायनान्शियल सेंटर जे आपल्याला मुंबईत करायचं होतं, मुंबई आणि अहमदाबाद रेसमध्ये होतं, हे कधी गेलं? 2012 साली गेलं. कोणाचं सरकार होतं? इथे सरकार होतं काँग्रेसचं, देशात सरकार होतं काँग्रेसचं आणि मुंबईत सत्ता होती शिवसेनेची. पण तेच बोलतायत आता. आणि तेच सांगतात. त्यावेळेस थांबवायला पाहिजे होतं ना, की नाही हे मुंबईला झालं पाहिजे. हे नाही थांबवलं. त्यामुळे मला असं वाटतं की आता हे जे काही यांची घिसेपिटी रेकॉर्ड आहे ना, ही ऐकून मराठी माणूसही कंटाळलाय. माझा सवाल आहे, काय केलं होतं तुम्ही मराठी माणसाकरता? मोर्चे काढण्याच्या व्यतिरिक्त काय केलं? ग्रीड कामगाराला घरं देऊ शकलात? आम्ही दिली आणि पुढे देणार आहोत. वडापावच्या गाड्या बस वडापावच्या गाड्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही दिलं नाही. मराठी माणूस दक्षिण मुंबईतनं हद्दपार झाला. का झाला? इतके दिवस तुमचं सत्ता होती 25 वर्ष. का बीडीडी साईचा विकास तुम्ही करू शकला नाहीत? कारण तुम्हाला बिल्डर हवा होता. मी सांगितलं बिल्डर येणार नाही. मी आलो, निर्णय केला बीडीडी साईच्या संदर्भात म्हाडा हे करेल. यांच्या लोकांनी आंदोलन केलं. मी कोणाचं ऐकलं नाही. किती बैठका घेतल्या यांचे पण बीडीडी बद्दल ते म्हणतात जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री असताना झालं त्यांनी. कारण काय, गजनी आहेत ना, गजनी झाले आहेत, त्यांना अर्धवट आठवतं. म्हणून त्यांना सांगतो मी, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्याचा निर्णय झाला, त्याचे आराखडे तयार झाले, त्याचं टेंडर निघालं, त्याचं वर्क ऑर्डर झाला, त्याचं काम चालू झालं. काम इतकं वर आल्यानंतर तुमचं सरकार आलं आणि झालेल्या भूमिपूजनाला तुम्ही जाऊन पुन्हा भूमिपूजन केलं. 2019 नंतर मी बघ, हे सगळं 18 मध्ये झालंय, 19 मध्ये काम चालू केलेलं आहे, त्याच्यानंतर हे सगळे आलेले आहेत. त्यामुळे मी तर सांगतो की दुसऱ्याचा मुलगा आपल्या मांडीवर बसवतात आणि माझा मुलगा म्हणून सांगतात. कारण याच्याकडे सांगायला काय नाही. अभ्युदय नगर आहे, पत्राचाळ. अरे पत्राचाळ तर उदाहरण आहे. पत्राचाळ जी इतकी महत्वाची ऐतिहासिक पत्राचाळ आहे, इथं शिवसेनेकडे होती ना, तुमचे लोक बिल्डर होते त्याचे. तुम्ही स्वतः त्याच्यात मध्ये मोठा भ्रष्टाचार केला आणि त्या मराठी माणसाला रस्त्यावर आणलं.
देवेंद्र फडणवीस आणि भाजपची सत्ता आल्यानंतर पत्राचाळवाल्यांना न्याय देऊन आज त्यांचं स्वतःचं घर त्यांना आम्ही दिलंय. मराठी माणसाला घर देणारे आम्ही आहोत आणि म्हणून हे विकासावर बोलू शकत नाही. म्हणून मग यांना मुंबई तोडली जाईल. मराठी माणसाचं अस्तित्व एकदम कायम आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वाचं मुद्दाच नाही आहे, मुद्दा यांच्या अस्तित्वाचा आहे. यांना असं वाटतं हे म्हणजेच मराठी, यांचं अस्तित्व म्हणजेच मराठी माणसाचं अस्तित्व. हे समृद्ध झाले की मराठी माणूस समृद्ध झाला, असं नाही आहे. मराठी माणसाकरता तुम्ही काही केलं नाही, मराठी माणूस तुमच्यासोबत येणार नाही. एक शेवटचे 2 प्रश्न. शरद पवार आणि अजित पवारांची युती झाली पिंपरी चिंचवडमध्ये, दोघे एकत्र आले. उद्या जर हे दोघेही एकत्र येऊन भाजपसोबत यायचं म्हणाले तर ते भाजपला मान्य आहे का? बघा, पहिली गोष्ट तर आत्ता तरी आम्ही ही लोकलाइज्ड युती समजतो 2 शहरांपुरती, कारण इतर शहरांमध्ये ते एकमेकाच्या विरुद्ध लढतायत. त्यामुळे लोकलाइज्ड युती आहे असं आमचा समज आहे. भविष्यात काय होईल याबद्दल मी बोलणं सोडून दिलंय, कारण महाराष्ट्रात काय काय घडलेलं आहे हे माझ्याही करता अनाकलनीय होतं. म्हणजे एक काळ होता की मी ठामपणे म्हणायचो की हे होणार नाही, आणि तेच झालेलं मी राजकारणामध्ये बघितलं. पण आत्ता तरी मला तशी परिस्थिती दिसत नाही. शरद पवारांनी यायचं ठरवलं तरी? आत्ता तरी तशी परिस्थिती दिसत नाही. एक शेवटचा प्रश्न. नुकतंच साहित्य संमेलन झालं आणि त्या साहित्य संमेलनात विश्वास पाटील बोलताना असं म्हणाले की महाराष्ट्रात 30 पैकी 20 जिल्ह्यामध्ये पुस्तकाची दुकानंसुद्धा नाहीत. आम्ही चांगली पुस्तकाची दुकानं देऊ शकत नाही, सरकार म्हणून आम्ही ती जबाबदारी घेत नाही, आम्ही चांगली नाट्यगृह उभी करू शकत नाही, आणि दुसरीकडं आम्ही सुसंस्कृत समाज झाला पाहिजे म्हणतो आणि आजूबाजूला तोच समाज जे सध्याचं घाणेरडं राजकारण आहे ते बघतो. कसा समाज तयार होईल? सरकारची काय भूमिका आहे याच्यावर? नाही, पहिल्यांदा तर मला असं वाटत नाही की पुस्तकांची दुकानं सगळीकडे आहेत. नाही, पण 20 शहरं अशी आहे, 20 नाही. जिल्हे असे आहेत की इथं नाहीच आहे. नाही असं असं होऊ शकत नाही. सगळीकडे आहेत, पण चांगली दुकानं अजून तयार झाली पाहिजेत, मोठ्या संख्येने झाली पाहिजेत. ती जिल्ह्यातल्या प्रत्येक मोठ्या शहरात झाली पाहिजेत. हा आग्रह योग्य आहे. निश्चितपणे याच्यात कुठे कमतरता राहिली असेल तर पुढच्या काळामध्ये ती कमतरता आम्ही भरून काढू. पुस्तकांची दुकानं जी आहेत किंवा नाही, मराठी पुस्तकांची दुकानं जास्तीत जास्त झाली पाहिजेत. आता मराठी नाही आहेत, सगळीच पुस्तकं मिळतात. जी दुकानं आहेत तिथे मराठी मिळतात, हिंदी मिळतात. अगदी मराठी पुस्तकांकरताही दुकानं तयार, आमची तयारी आहे. आम्ही निश्चितपणे ते करू. मी याला अतिशय सकारात्मक टीका समजतो आणि यात जर कुठे आम्ही मागे राहिलो असू तर एक कार्यक्रम हातामध्ये घेऊ आणि निश्चितपणे मराठी पुस्तकांच्या दुकानांकरता जागा या आम्ही देऊ. नाट्यगृहांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात नाट्यगृह तर आपण तयार केलेच गेल्या 10 वर्षात, पण पहिल्यांदा जी जुनी नाट्यगृह आहेत त्या सर्व नाट्यगृहांच्या डागडुजी करता एक कमिटी आम्ही तयार केली होती. त्या तुमच्या कमिटीच्या काळात एक निर्णय झाला होता की प्रत्येक जिल्ह्याला 25 कोटी नाट्यगृहासाठी द्यायचे, पण ते पुढे काहीच झालं नाही. ते झाले ना. ज्या जिल्ह्यात नाही, म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो, सांगली सारखं शहर, इतक्या वर्षात तिथे एक नाट्यगृह नव्हतं सांगलीमध्ये. मी स्वतः जमिनीचा हे होता, 3 वर्ष लागले जमीन मिळवून देण्याकरता. जमीन मिळवून दिली, पैसे दिले, सांगलीमध्ये नाट्यगृह आपण करतोय. जिथे नाही तिथे करतोय आणि जिथे आहेत ते जुने झाले आहेत त्याच्याही डागडुजी करता आपण 60 कोटी रुपये दिले आणि सगळ्या नाट्यगृहांना चांगल्या पद्धतीनं आपण प्रशांत दामलेंची कमिटी केली होती. त्यांनी सगळीकडे व्हिजिट केली, त्यांनी एक प्लॅन तयार करून दिला. त्या प्लॅन अनुरूप पहिल्यांदा 60 कोटी रुपये दिले. अजून जे पैसे लागतील ते आपण देऊ. जिथे नाही तिथे आपण तयार करतोय आणि जिथे आहेत पण त्यांची परिस्थिती ठीक नाही, ग्रीन रूम चांगल्या नाही आहेत, टॉयलेट चांगले नाही आहेत, सीटा तुटल्या आहेत, त्याचंही पूर्ण डागडुजी आपण करणार आहोत. एक शेवटचा मुद्दा. 29 महापालिकेच्या निवडणुका आहेत. तुमची सत्ता किती महापालिकेत येईल? मला असं वाटतं की महायुतीतले आमचे जे 3 पक्ष आहेत, आम्ही किमान 29 पैकी 27 मध्ये असू, 2 मध्ये कमी अधिक प्रमाणात असू. मित्रहो, हे होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी. स्पष्ट आणि परखड बोलणारे, सुसंस्कृत असं हे नेतृत्व आहे. तेही कधी कधी अस्वस्थ होतात आजूबाजूला जे काही चाललंय ते बघून, पण नाईलाज आहे, राजकारण म्हणल्यानंतर या गोष्टी होतात. आपल्याला ही मुलाखत कशी वाटली जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या. नमस्कार आणि धन्यवाद. थँक्यू.